हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे बांगडा मच्छी फ्राय। बांगडे मी क्लीन करून घेतले आहे आणि एका बांगड्याचे 2 पीस करून घेतले आहे। पोटाकडे त्याची घाण असते ती सर्व काढून नीट क्लीन करून स्वच्छ धुवून घेतले आहे। आता हे बांगडे आता आपण ह्या बांगड्यांना मॅरिनेट करण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। आता मी ह्या एका डिशमध्ये 2 चम्मच मालवणी मसाला, 1 चम्मच किचन किंग मसाला, मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट हे सर्व मसाले काढून घेतले आहे। आता आपण ह्यामध्ये कोकम आगळ टाकून घेऊया। कोकम आगळ म्हणजे कोकमाचा रस बनवून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि कोकमाचा रस नाही वापरायचा असेल तर तुम्ही लिंबूचा वापर करू शकतात। आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून बांगड्याला लावून घेऊया। तर इथे मी आता बांगड्यांना हा मसाला लावून घेतला आहे आणि मी एक हातात कॅमेरा पकडला आहे म्हणून मला हे शूट करायला नाही मिळालं, पण हा मसाला मी मिक्स केला आणि सर्व बांगड्यांना लावून घेतला आहे। अर्ध्या तासासाठी मी हा मसाला लावून बांगड्यांना ठेवून देणार आहे। आता फिश हा आतमधून सॉफ्ट आणि वरसून एकदम क्रिस्पी बनवण्यासाठी आपण हे पीठ वापरणार आहे। इथे मी गव्हाचं पीठ आणि रवा वापरते आहे, तांदळाचं पीठ पण तुम्ही वापरू शकतात। हे पीठ दोन्ही मिक्स करून आपण ह्या बांगड्यांना लावून घेऊया। तर आता आपण बांगडे फ्राय करून घेऊया। तवा मी अगोदरच गॅसवरती गरम करायला ठेवलेला आणि तेल पण मी घालून घेतलेलं। तर आपण हे सर्व बांगडे फ्राय करून घेऊया। आता आपण ही मच्छी पलटी करून घेऊया, कारण ह्याच्या दोन्ही साइड एकदम मस्तपैकी भाजल्या गेल्या पाहिजे, तर वरची कोटिंग ही क्रिस्पी बनते। मी गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून दिली आहे, कारण एकदम फास्ट फ्लेमवरती मच्छी फ्राय केली तर मच्छी करपू शकते, म्हणून मीडियम फ्लेमवरती 5 ते 10 मिनिटांमध्ये मच्छी खूप चांगली फ्राय होते। आता जे उरलेले बांगड्याचे पीस आहे ते पण मी पीठ लावून घेते आणि तव्यावर टाकून घेते। मच्छी ही सर्व साईडनी शिजण्यासाठी मी अशा प्रकारे पण शिजवते। ह्या सर्व मच्छींना मी उभं करून ठेवलं आहे, कारण त्याची जी खालची साईड आहे ती पण नीट शिजली गेली पाहिजे म्हणून। तर बांगडे फ्राय करायची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।